एप्रिल महिना सुरू आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे. अर्थात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे. हिंगोलीचं आजचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळं हिंगोली शहरातल्या रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. मी सध्या हिंगोली शहरातील वाशिम रोड परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता एरवी वर्दळीचा असलेला हा रस्ता आपण या ठिकाणी बघताय. आता तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं शुकशुकाट पाहायला मिळतोय. तर जे नागरिक घराच्या बाहेर पडतायत ते सुद्धा डोक्याला रुमाल, गमछा, त्यासह डोळ्याला गॉगल, चष्मा वापरूनच घराच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत संपूर्ण शहरातील मुख्यवर्ती जे रस्ते आहेत त्यांची हीच अवस्था असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तापमान मोठ्या प्रमाणात वाढतंय, त्यामुळे अर्थातच सर्व नागरिकांचा ओढा जो आहे तो शीतपेयाकडं वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे की जर आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घरीच थांबावं असं आवाहन आरोग्य प्रशासनाने केलेलं आहे. अशाच पद्धतीनं जी अवस्था आहे हिंगोली शहरातील, हिंगोली जिल्हाभरातील आपल्याला पाहायला मिळते. सर्वसामान्य जे नागरिक आहेत ज्यांना दुपारी कामानिमित्त बाहेर पडावं लागते त्यांना या वाढत्या तापमानाचा मोठ्या प्रमाणात चटका सहन करावा लागतोय. नागरिकांच्या जीवाची या तापमानामुळे लाही होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आता तुम्हाला सर्वांना एबीपी माझाच्या वतीने सुद्धा आवाहन करण्यात येते की जर आवश्यकता असेल तरच दुपारी घराच्या बाहेर पडा. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.